मागच्या बॅचला तुतीची कटिंग झाली होती, त्याच्यामुळे आपण आता कोणतं खत सोडतोय त्यांना थंडीमुळे. आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला व्हिडिओच्या शेवट सांगितलेली, तर व्हिडिओ पूर्णपणे बघा. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आर्यमन. मी बॅचलर ऑफ फार्मसी डिग्री कंप्लीट करून करतो शेतीमध्ये रेशीम उद्योग. ह्या प्लॉटची कटिंग होऊन जवळपास 1 महिना झालाय ना. आज आपण यांना खत सोडणार, ह्याबद्दलच तुम्हाला पूर्णपणे माहिती देतो की आपण खत कशा प्रकारे सोडतो, त्याचा फायदा काय होतो म्हणून. आता ह्यामध्ये तुतीला खत सोडणं म्हणलं तर NPK 19-19-19 आणि दुसरं मिलान्स ड्रीप मिक्स. आता हे वॉटर सोल्युबल, याला आपण पाठीवरचा जो पंप असतो ना त्याच्याद्वारे आणि जे आपण ठिबक आथरलेलं असतं त्या ठिबकद्वारे आपण पूर्णपणे ते सोडत असतो. मग मोटर चालू केल्यानंतर हळूहळू त्याला सोडायला सुरुवात केली. आता हे खत सोडल्यानंतर आपण याचा पाला कधी टाकू शकतो हे पण सांगतो तुम्हाला. पण याचे जर फायदे म्हटलं तर जे झाड जे आहे ना, हे पिवळटपणा आहे ना, हे पूर्णपणे हिरवं होते. आणि जे खत आपण सोडलं ना, हे बुडापर्यंत गेलं म्हटल्यानंतर जे थंडीमुळे त्याची साईज जी थांबलेली नाही पूर्णपणे ती वाढायला सुरुवात होते. त्यातल्या त्यात पानाची साईज पण वाढते आणि पान जे हे मोठं होतं आणि पूर्णपणे हिरवं गदड होत असतं. थंडीमुळे कुठं पिवळं पान आहे ना, तर हे पण पूर्णपणे हिरवेगार होत असते. आणि जे खत वॉटर सोल्युबल हे आपण कट केल्या लगेच सोडत असतो बरं. म्हणजे सोडल्यानंतर याचा पाला लगेच आळ्यानं टाकता येत नसतो. म्हणजे याला जवळपास आणखी 2 महिने लागल वाढायला पूर्णपणे. पण ते आधी एक महत्वाचा पॉईंट तुम्हाला सांगतो. याच्या मागची तुम्ही व्हिडिओ बघितला असेल, भरपूर आळ्यांची आपली मर झाली होती, कारण की त्यांच्या सायकलला जास्त दिवस झाले होते. आपला पूर्णपणे लॉस झालेला नाहीये, लक्षात घ्या बरं मी काय बोलतोय म्हणून. पण काही भरपूर आळ्यांची मर झाली होती, त्यामुळे थोडसा आपला कोर्स नेला होता, तो आपण मार्केटला त्याला विकला पण याच्या आधीच्या सगळ्या बॅच आपल्या सक्सेस झाल्या. तर मी सगळं तुम्हाला सक्सेसच्या स्टोरी सांगितल्या होत्या. पण ऍक्च्युअल बॅच फेल होण्यामागचं पण कारण तुम्हाला युट्यूब चॅनलला एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे. त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्णपणे सांगितलेलं आहे बॅच फेल कसं काय होतात, त्याच्यावरती निघणं म्हणजे आपण काय उपाय करू शकतो जेणेकरून त्या आळ्या जास्त मर होणार नाही, आपला कोर्स पूर्णपणे निघल. आणि ही जी पावती दाखवलेली ही तुम्हाला परवाच्या व्हिडिओमध्ये युट्यूबलाच अपलोड करणार, त्यामध्ये पूर्णपणे क्लिअर सांगल. तर आजचा व्हिडिओ अपलोड केला आहे युट्यूबला जाऊन फक्त तुम्ही हरिओम भारती जरी सर्च केलं तर तो व्हिडिओ तुम्हाला व्हिडिओ नक्की बघा, कारण की तो 10 मिनिटाचा पूर्णपणे माहितीच त्यामध्ये कशी बॅच फेल होते म्हणून.